कसं आहे भावांनो? चा दिवस तुमच्यासाठी काय आहे? हा बेंदूर सण मुसळधार पाऊस आहे तरी पण ढोलाचा डाव चालू आहे. सर्व बैल कवट्यातील कवट्याचा बेंदूर वेगळा असतो कारण बाकीच्या गावात जसे जय शिवराय मित्र, ज्याची तुम्ही इतके दिवस वाट बघत होता तो म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर अखेर आलेला आहे. तुम्ही कधीच पाहिला नसेल असा बेंदूर तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितलं तुम्हाला त्या व्हिडिओचा आनंद घेता येईल. बैलाची खांदमळणी का केली जाते? वर्षभर शिवावरती घेऊन कष्ट केलेले असते, त्याच्या खांद्याची झीज झालेली असते. झीज भरून येण्यासाठी हा खांद मळला जातो. बैल रंगवायच्या अगोदर बाजरीची भाकरी, गुळ, तूप हे सर्व एकत्र केलं जातं आणि त्याचा मलिदा तयार केला जातो आणि बैलांना खाण्यासाठी दिला जातो. शकता पिवडी कशी जोड कसा आहे? बैल पोळा सण का साजरा केला जातो? आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. पूर्वीच्या काळापासून सर्व शेतकरी लोक शेतीवर अवलंबून होते. पूर्वी ट्रॅक्टर, यंत्रसामुग्री असे काही साहित्य नसताना सगळे शेतकरी नांगरणी, पेरणी, कोळपणी, वाहतूक करायची असेल त्या धान्याची तरी बैलाचा वापर करत होते. त्या बैलाबद्दलची जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर हा सण साजरा केला जातो. भावांना तुम्ही बघू शकता अतिशय एवढा मुसळधार पाऊस आहे तरी पण ढोलाचा डाव चालू आहे आणि इकडं सर्व बैल कवट्यातील बैल रंगवून आलेले आहेत. अतिशय उत्साहात कवटे बेंदूर चालू आहे. तुझं नाव सांग. माझं नाव ऋतुराज नारायण डेरे. आपल्या बैलांची नाव सांग. हा सोन्या आणि हा सुंदर. बाकीच्या गावातल्या बेंद्रापेक्षा आपला कवटे गावचा बेंदूर वेगळा असतो का? हो, कवट्याचा बेंदूर वेगळा असतो. बाकीच्या गावात जसे डॉल्बी वगैरे असते तसे आपल्या गावात हलगीच्या तालावरती अख्ख्या गावातून मिरवणूक काढली जाते व शेवट पारंपरिक ढोलांचा डाव खेळला जातो. कसं आहे भावांनो कवट्याचा बेंदूर आहे? कसं आहे भावांनो? फटाकडा वाजला की इतर ठिकाणी बघितलं असेल डीजे आणि डॉल्बीच्या आवाजात, पण ह्या कवटे गावात असा पारंपरिक बेंदूर तुम्ही कधीच बघितला नसेल. कसं आहे? कसं आहे भावांनो? रिवर्स गिअर कसा आहे भावांनो? आपल्या बैलाचं नाव काय? आपल्या बैलांना सोन्या. आजचा दिवस तुमच्यासाठी काय आहे, काय सांगशील? हा बेंदूर सण आपल्यासाठी खूप आनंदाचा आणि खास आहे. शेतकऱ्यावर कायम वर्षभर खांद्याला खांदा लावून चालणारा असा हा मुका प्राणी आहे.
नामा ससाने यांचा घरचा असा सांगताल यंदा 2026 चा बेंदूर कसा साजरा झाला? क्रांतीवीर कवटेगावचा बेंदूर दरवर्षीपेक्षा यंदा उत्साहात पार पडला. भावांनो, तुम्ही बघितलं असेल, मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.